बंजारा समाजासाठी समाज भवन निर्मितीसाठी आता हालचाली पाहायला मिळतात। शीतल राठोड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। समाज भवन निर्मितीसाठी जागा उपलब्ध करून द्या असे निवेदन शीतल राठोड यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आले। याच विषयी शीतल राठोड यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। उपराजधानी नागपूरमध्ये बंजारा समाजासाठी समाज भवनाकरता जी आहे ती जागा मिळावी या मागणीसाठी आज मंत्री संजय राठोड यांच्या पत्नी शीतलताई राठोड यांनी जे आहे ते थेट विधान भवनात येऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। त्यांच्यासोबत स्थानिक जे कर्मचारी महिलांचं जे मंडळ होतं नागपूरचं ते देखील त्यांच्या सोबतीने होत्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी जे आहे ते आज निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना काय नेमकं आश्वासन मिळालं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, काय सांगाल, समाज भवनाकरता जागेची मागणी तुम्ही नागपूरमध्ये करतात, शिंदे साहेबांची भेट घेतली, काय नेमकं तुम्हाला आश्वासन मिळालं? ज्या महिला ग्रुपने मला भेट देऊन सांगितले की सगळं प्रकार असं असं आहे ताई, आपलं एवढं मोठं शहर आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपले लोक राहतात, पण समाज भवनसाठी आपल्याला जागा नाही, जागा उपलब्ध करून द्यावी ही थोडे आम्हाला सोबत जाऊन सरांसोबत भेट घ्यायची आहे, एकनाथ सरांसोबत। आज आम्ही तिथे निवेदन दिलं त्यांना आणि मला सगळ्या समाज बांधवांकडून एकच विनंती करते शिंदे साहेबांना की लवकरात लवकर आमचा हा समाज भवनाचा जो प्रश्न आहे महिलांचा, कारण की एवढं मोठं नागपूर शहर असून बंजारा समाजांची लोकांची महिलांची एवढी मोठी लोकसंख्या असून सगळ्या समाजाचे भवन आहे, फक्त बंजारा समाजाचं भवन नाही आहे। शिंदे साहेबांकडून आम्हाला म्हटलंय की संजीव भाऊंकडून त्यांना पूर्ण चर्चा झाली आहे त्या संदर्भात। लवकरात लवकर त्यांनी होईल समाज भवन आणि आमची एकच इच्छा आहे की आता फेब्रुवारीमध्ये सेवालाल महाराज जयंती येते आहे, त्या जयंतीपर्यंत आम्हाला त्यांनी समाज भवन द्यावं अशी आम्ही त्यांना आमच्या बंजारा समाजातर्फे विनंती करतो। फेब्रुवारीमध्ये 15 तारखेला जेव्हा सेवालाल महाराजांची जयंती असते त्यापूर्वी आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा देखील त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली आहे। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।